नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर पहिल्यांदाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर करून मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. कर्ण 13. कसल्या तरी खडखडाटानं जेव्हा जागृत झालो तेव्हा गवाक्षातून शयनगृहात शिरलेल्या अरुणोदयाच्या लोभस किरण शलाका पाहून मी विस्मयचकित झालो. कधीच मी इतका काल निद्राधीन झाल्याचं मला आठवलं नाही. कालच्या प्रसंगानं माझ्या दिनचर्येत ही बदल घडवला की काय, अशा शंकेनं मंचकावरून लगबगीनं उठून गवाक्षाच्या झरोक्यातून सूर्यबिंब पूर्व क्षितिजावर कितपत आलं आहे हे बाहेर डोकावून पाहिलं. द्वार बाहेरून पुन्हा खडखडलं. बाहेरून द्वार ठोठावण्याचं धाडस कोण करणार या शंकेनं लगबगीनं द्वाराजवळ गेलो. मला माहीत होतं ती वृषाली नव्हती, सुप्रिया नव्हती, मेघमालाही नव्हती. सत्यसेन आणि शोण तर कधीच माझ्या शयनगृहाकडे फिरकले नसते. शक्यता होती राधामातेचीच. कोण असावं असा प्रश्न स्वतःला विचारितच द्वाराचा आडदंड दूर सरकविला. द्वारात अश्वत्थामा पाहून हसत हसत म्हणालो, तू आज येणार हे समजून असल्यामुळं आज हा एवढ्या उशिरा उठलो, नाहीतर एव्हाना गंगेवर असायचा मी. एवढा अंतर्ज्ञानी केव्हापासून झालास? उगाच काहीतरी सांगून मला खुलवू नकोस. आत्ताच वहिनींकडून कळलंय की रात्री तू मध्यानरात्रीनंतर कधीतरी परत आलास म्हणून. अरे, दुःख लपवावीत, पण ती तरी जरा कौशल्यानं. गुरुपुत्र म्हणून तुला कुठंही आणि कधीही प्रवेश आहे. अश्वत्थामा म्हणून तू कुणाकडूनही कसलीही माहिती काढू शकतोस. कधी नाही तो भल्या प्रभातकाली माझ्याकडे का आला आहेस ते तर मला सांग. आज प्रभातकालीच तुझ्याकडे आलो, तोही न राहावल्यामुळं. का? काय झालं? मी त्याला आसनावर बसवण्याचा संकेत करून विचारलं. पांडव पांचालीसह कामक्य अर्णाकडे वनवासासाठी आज निघून गेले. आजच सूर्योदयापूर्वी. ते ऐकताच वेदनेची आणखी एक नवी कळ माझ्या काळजात उमटली. कालच्या प्रकारानंतरही मामांनी त्यांना वनवासावर पाठवण्याचा हट्ट धरला की काय? मी पोट तिडकीनं त्याला विचारलं. नाही, स्वतः युधिष्ठिरानंच तो निर्णय घेतला आहे. वचनपूर्तीसाठी वृषवर्मा, महामंत्री, विदुर, पितामह आणि संजय काका यांनी त्यांना परावृत्त करण्यासाठी अनेक प्रकारे सांगून पाहिलं, पण त्यानं कुणाचंच ऐकलं नाही. आपलं इंद्रप्रस्थाचं राज्य आता तुमचं आहे असं दुर्योधनाला सांगून त्यानं अंगावरची राजवस्त्र महाराजांच्या चरणावर ठेवली. अश्वत्थामा, आपण सर्वजण कुठं जाणार आहोत तेच मला समजत नाही. ते समजलं असतं तर जीवनाला कसलाही अर्थ उरला नसता. भविष्यात काहीतरी गोंडस आहे या आशेच्या गुंगीवरच सर्व चराचर सृष्टीचा दैनंदिन कार्यक्रम अव्याहतपणे चालू आहे. युधिष्ठिर गेला, तो जाणारच. तोच त्याचा जन्मजात स्वभावविशेष आहे. कसला स्वभावविशेष? सत्यप्रियतेचा आणि संयमनाचा. संयमन? हे असलं कसलं संयमन अश्वत्थामन? दिग्विजय करून मिळवलेलं राज्य दुधुंबीच्या टिपरीसारखं एका क्षणात फेकून निघून जायचं? होय, ते एकटा युधिष्ठिरच करू शकतो. त्याच्या अगाध संयमनाचा आणखी एक नमुना पाहायचा असेल तर अजूनही काल सभेत जो त्या आसनावर बसला होता त्यासमोरचं चरण ठेवायचं लोहमय चरणासन पाहून हे. काय आहे त्या चरणासनावर? त्यानं भीमाला रोधण्यासाठी मनाच्या निर्धारानं त्या चरणासनावर रुतवलेल्या उजव्या पायाच्या अंगठ्याचा सखोल ठसा. अंगठ्याचा ठसा? होय. राजमाता कुंती देवीनी युधिष्ठिराचा शांत स्वभाव पाहून त्याच्यापेक्षा लहान असलेल्या चारी पांडवांना त्याच्या पायाच्या अंगठ्याकडे पाहूनच निर्णय घेण्याची आज्ञा दिली आहे. जेव्हा युधिष्ठिराच्या पायाचा अंगठा वर उंचावलेला असेल तेव्हा ते चौघेही कुणावरही एकाच वेळी विजेच्या लोळासारखे कोसळून पडतील. मग काल त्यानं का उंचावला नाही आपल्या पायाचा अंगठा? एक एक रहस्य ऐकताना मी आता पुरता कष्टावून गेलो होतो. काल त्यानं अंगठा उचलला असता तर कदाचित तो स्वतःच कायमचा खोल घसरला असता. काय घडलं असतं त्याचं अनुमान कुणालाही करता आलं नसतं आणि वर युधिष्ठिर मातेलेखी विश्वासघातकी ठरला असता. तुला काय म्हणायचं आहे?
त्या चौघांनी काल तेथील सर्वांनाच पाणी पाजलं असतं. तसंच काही नाही, पण भीमानं दुःशासनाला तर काल निश्चितच वधला असता. कारण तो ज्या आसनावर बसला होता त्याच्या लोहमय हस्तदंड्या त्यानं क्रोधानं वाकवून ठेवलेल्या आजही तुला सभागृहात तशाच दिसतील. अश्वत्थामन, कालच्या अघटित प्रकारानंतरही तुला माझ्याविषयी थोडी सुद्धा घृणा वाटत नाही? मुळीच नाही. मात्र एका गोष्टीचा आत्यंतिक खेद होतो मला. कोणत्या? मी द्रौपदीचा कुलटा म्हणून अवहेलना केली याचाच काय? नाही, तू तसं म्हटलं नसतंस तर द्रौपदी ही किती असामान्य स्त्री आहे हे हस्तिनापुराला एवढ्या प्रकर्षानं कधीच कळलं नसतं. आज तर द्रौपदी ही विकर्णानं वर्णन केलेल्या देवयानी, तपती, गिरिजा, सुदक्षिणा या महाराण्यांपेक्षाही नगरात वंदनीय झाली आहे. माझा खेद द्रौपदीसाठी नाही, तुझ्यासाठी आहे. माझ्यासाठी? आपला एक प्राणप्रिय सखा जिवेवरचं समतोलत्व हरवून बसला म्हणून? नाही, त्यासाठीही नाही. पण तुझ्याविषयी आज सर्वच नगरजन जिवेवरचं समतोलत्व हरवून बसलेत म्हणून. हे तुझं फार मोठं दुर्भाग्य आहे की हस्तिनापुरातले अर्ध्याहून अधिक नगरजन तूही द्यूताच्या कपटकटात होतास, किंबहुना तूच त्या कल्पनेचा केंद्रबिंदू आहेस असं आज निर्धोकपणे मानतात म्हणून. छे, अगदीच असत्य आहे अश्वत्थामा. वास्तविक माझंच चुकलं. द्वंद्वात मी जरासंधाला जीवदानच द्यायला नको होतं. हे सर्व प्रसंगच आले नसते, त्या कवड्या आल्या नसत्या, ते फासे आले नसते. ते तुला शक्य नव्हतं आणि पुढेही होणार नाही. शत्रूवर दया दाखवणं हा तुझा जन्मजात स्वभावविशेषच आहे. आजवर तू तेच करीत आलास. आता तू सांगतोस तो पांडवांचा वनवास तर अकल्पित आहे. कालच्या द्यूत्यावर पितांबरानं पट पडला गेला असं पांडवांनी मानायला नको होतं. मानायला पाहिजे होतं, पण मानलेलं नाही. त्यांच्या मनाची घडण कशी आहे तेच समजायला कठीण आहे. कारण त्यांनी वनवासाला जाण्यापूर्वी आपल्या मातेच्या दर्शनासाठी सुद्धा इंद्रप्रस्थाला जाण्याचं योजलं नाही. अर्जुनानं तर आपल्या मातेला सुभद्रेसह अभिमन्यूला घेऊन श्रीकृष्णाकडे द्वारकेला जाण्याचा सरळ संदेश धाडला आहे. द्रौपदीनं आपल्या 5 पुत्रांना पांचाल देशी घेऊन जाण्यासाठी आपल्या बंधूला धृष्टद्युम्नाला संदेश दिला आहे. क्षणापूर्वी एकत्र असलेल्या पंडुकुलाची आता कशी वाताहत झाली आहे. अश्वत्थामा, कुणालाही विचारला नसता असा एक अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न तुला विचारू का? अवश्य विचार. माझा प्रश्न कोणता असावा याचा कयास करताना त्याच्या कपाळावर सूक्ष्म अठी उमटली. रथ घेऊन वायुगतीनं असंच धावत जाऊन मी पांचालीची मनापासून क्षमा मागितली तर पांडव पुन्हा परततील काय? शक्य नाही. वीरांचे निर्णय हे चापातून सुटलेल्या बाणासारखे असतात. आता तूच काय, पण पितामह भीष्मांनी जरी चरणांवर नाक घासलं तरीही पांडव परतणार नाहीत. व्याधी होण्यापूर्वी औषध घ्यावी असं म्हटलं जातं. पांडवांविषयी वागताना तर ती कुणीच कधीही घेतलेली नाही. पितामह भीष्म, महाराज, आचार्य इतकंच काय, पण माझ्या पित्यानंही आता पक्षी स्वैर चोहो दिशांना उधळले गेलेले आहेत. घरकुलाकडे लवकर परत न वळण्याच्या कटू निर्धारानं. याला उपाय काय? त्यांनी उधळलेल्या पक्ष्यांची कल्पना आम्हाला भयानक वाटली. काहीच नाही. प्राप्त प्रसंगाला ठामपणे तोंड देणं, केवळ हाच एक त्याला उपाय आहे. आपली हनुवटी वर उंचावीत त्यानं शिरावरच्या वस्त्राच्या पट्टीची सैलसर झालेली गाठ आवळली. तू शिरावर ही नेहमी पट्टी का बांधतोस असं त्याला विचारावं असं मला क्षणभर वाटलं, पण मी ती गोष्ट क्षुल्लक मानून ते टाळलं. आज आणखी एका आश्चर्याचा अनुभव मला आला. गाठ बांधून होतास तो म्हणाला. कोणत्या? पांडव इंद्रप्रस्थाचे राजे असूनही या कुरूंच्या हस्तिनापुरातील अनेक प्रजाजन आज त्यांच्या समवेत वनवासाला जायला निघाले हे पाहून. अर्थात युधिष्ठिरानं अशा सर्वांना परोपरीनं विनवून सीमेवरून माग परतविलं. एकटे धौम्य ऋषी मात्र त्या 6 जणांसमवेत जाऊ शकले. जाताना युधिष्ठिर तुझ्याशी काही बोलला काय? तो नाही बोलला, पण मीच त्याच्या अनावृत पायांकडे पाहून म्हणालो. काय म्हणालास तू? मी म्हणालो, युधिष्ठिरा, तुझे पाय पाहून मला आता कर्णाची आठवण होते. खरोखरच
त्याच्यासारखं अभेद्य कातळ तुझ्या पायांना असतं तर या वनवासात तुला काट्या कुट्यांपासून होणारा त्रास झाला नसता. अश्वत्थामा माझ्या पायांकडे निरखून पाहत म्हणाला. काट्या कुट्याच्या संदर्भात माझ्या अभेद्य कवचाचा उल्लेख ही कल्पना अश्वत्थाम्याशिवाय अन्य कुणालाही सुचली नसती. मीही माझ्या पायांकडे पाहिलं. ते आग्राकडं बाणाच्या पात्यासारखे निमुळते आहेत याचं मला वरचेवर आश्चर्य वाटत आलं होतं. एका हाती मंद तेवणारी निरांजनं, फुलं, कुमकुम व अक्षता असलेलं तबक आणि दुसऱ्या हाती गायीच्या धारोष्ण दुधाचा उभट चषक घेऊन वृषाली हळुवारपणे आत आली. प्रभातकाली गुरुपुत्राचं दर्शन म्हणजे तिच्या लेखी स्त्री मनाची पर्वणी होती. स्त्रिया नेहमीच श्रद्धाळू असतात. निरांजनानं ओवाळून अश्वत्थाम्याच्या कपाळावर कुंकुम तिलक लावून तिनं त्याच्या शिरावर 4 अक्षता टाकल्या. त्याच्या चरणांवर 2 चंपक पुष्प भक्तीनं चढविली. अश्वत्थाम्यानं ती तत्परतेनं वाकून हाती घेतली. अंशुकाचा शेव उजव्या हाती घेऊन वृषाली त्याला वंदन करण्यासाठी ओणवी झाली तेव्हा मात्र त्यानं आपले पाय झटकन आसनावर आखडून घेतले. वहिनी, माझं आयुष्य कमी करणार आहात की काय तुम्ही? मी तुमच्यापेक्षा लहान आहे. नकारदर्शक हात हलवून तो म्हणाला. तू वयानं लहान असलास तरी गुरुपुत्र आहेस, ऋषिकुमार आहेस. तिची तुझ्यावर त्यासाठीच श्रद्धा आहे. मी वृषालीलाच साथ दिली. नाही, काही असलं तरी मी हे वंदन कधीच स्वीकारू शकत नाही, तोही निग्रहानं म्हणाला. वंदन नाही तर नाही, तो दुधाचा चषक तरी स्वीकारशील की नाही? मला त्याचा स्वभाव पूर्णपणे परिचित होता. माझ्या पत्नीचं वंदन त्यानं कधीच स्वीकारलं नसतं. वृषालीनं चषक उचलून त्याच्या हाती दिला. हनुवटी खालच्या वस्त्राच्या गाठीचे विखुरलेले शेव डाव्या हातानं मागं सारून तो दूध पिऊ लागला. मध्येच त्याच्या शिरावरच्या वस्त्राच्या सुरकुतीत अडकलेला एक अक्षतेचा दाणा घरंगळून हातातल्या दुधाच्या फेसात पडला. चषक डाव्या हाती घेऊन उजव्या हाताच्या बोटानं त्यानं तो काढून टाकण्यासाठी 2-3 वेळा चषकात बोट घालून ते वर झटकलं. शेवटी फेसाचा एक थेंब त्याच्या बोटावरून उडून अक्षतेच्या दाण्यासह खालच्या संगघडीवर टपकला. दुधाचा तो थेंब पाहताच मला एकदम राधामातेची आठवण झाली. तिच्या दुधावरचं माझं शरीर, वैभव आणि धैर्य सर्व काही पोचलं होतं. मी मात्र काल रात्री विचित्र मनस्थितीत गंगा किनारी जाण्यात तिच्या तळपायांना चंदन मिश्रित तेल चोळायचं विसरूनच गेलो होतो. सर्वात प्रथम तिचं दर्शन घेणं आवश्यक होतं. माता म्हणजे ममतेच्या महन मंगल मंदिर आणि गजबजलेलं तीर्थस्थान. मी येतो अश्वत्थामन, तू बैस, मी द्वाराकडे वळत म्हणालो. मलाही गेलंच पाहिजे. आज अमावस्या आहे. महामृत्युंजय मंत्राचं पुनश्चरण मला यज्ञकुंडाजवळ बसून दिवसभर करायचं आहे आज. तोही उठला. आम्ही दोघंही एकदमच बाहेर पडलो. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या पुस्तकं, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ, कथा, कविता कशा वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.